काँग्रेसनं ममता बॅनर्जींना त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना हा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून राऊतांनीही एक विधान केलंय। छोट्या मोठ्या पक्षांनी एका झेंड्याखाली येऊन काँग्रेसला मजबूत करावं असं विधान संजय राऊतांनी केलंय। तर राऊतांच्या विधानानंतर फडणवीसांनी त्यांना टोला लगावलाय। प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं आहे। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता आजही आहे। तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे। अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा। इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण? एक डुबणारी नैया त्याच्यामध्ये दुसऱ्या डुबणाऱ्या नैयाला साथ देतो, हे कधी चालतं का राजकारणात? तृणमूल काँग्रेस ही त्याच्या पद्धतीने काम करते, काँग्रेस काँग्रेसच्या पद्धतीने काम करते। आता हे एकमेकाचं हातात हात घेऊन साथ चलो रे म्हणण्यापेक्षा पहिले भारत जोडो यात्रा यांनी काढली होती। आता ते इंडिया आघाडी जोडो आघाडी यांना करावं लागेल, यात्रा काढावं लागेल, तेव्हाही एकत्रितपणा होणार आहे। हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत, असं कधीही होणार नाही।